नमस्कार। महागाईने होरपळलेल्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं मागील शुक्रवारी एक सुखद धक्का दिला। कर्जाच्या रेपो रेटमध्ये तब्बल 0.5% कपात केली। चालू आर्थिक वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ही दुसऱ्यांदा कपात केली आहे। चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पहिला आढावा 9 एप्रिल रोजी सादर झाला। त्यावेळी रेपो रेटमध्ये 0.5% कपात करण्यात आली। त्यानंतर मागील शुक्रवारी म्हणजे 6 जून रोजी रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये 0.5% कपात केली आणि रोखीच्या राखीव प्रमाणात म्हणजे CRR मध्ये 1% कपात करण्यात आली। यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे। मागील काही दिवसांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात। त्यामुळे घर खरेदी करणं सामान्य ग्राहकांना अवघड होऊन बसलं होतं। आता रेपो रेटमध्ये 0.5% कपात केल्यामुळं ग्राहकांना 1.5 लाख रुपये अधिकचं कर्ज मिळणार आहे। ज्यांचं गृहकर्ज सध्या सुरू आहे त्यांचा गृहकर्जाचा हप्ता म्हणजे EMI 1500 रुपयांनी कमी होणार आहे। वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना देखील असाच दिलासा मिळेल। ये बड़ी अच्छी बात कही आप। रिझर्व्ह बँकेने तर रेपो रेट कमी केलाय। आता सगळ्या सरकारी आणि खासगी बँका हळूहळू रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी करतील आणि लवकरच गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यावरील व्याजदर कमी झालेले दिसतील। काही बँकांनी तर त्यांचे व्याजदर कमी केले देखील आहेत। रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना जसा दिलासा मिळणार आहे तसाच बिल्डर्सना देखील हा बूस्टर डोस आहे। मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरांमध्ये 4.5 ते 5 लाख घरं ग्राहकांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। कारची विक्री मंदावली आहे। त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला किंवा बाजारपेठेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचललं असं म्हटल्यास ते चुकीचं ठरू नये। कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये जवळपास सगळंच ठप्प झालं होतं। त्यावेळी रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी केला आणि गृहकर्जाचे व्याजदर 6.5% पर्यंत खाली आले होते। त्यावेळी बऱ्याच जणांनी घरांची खरेदी केली। लॉकडाऊन काळात ज्यांनी घरं खरेदी केले त्यांच्या किमती आता दुपटीपेक्षा जास्त झाल्यात आणि यांचं कर्ज अर्ध्याहून अधिक फिटलंय। हीच सुवर्ण संधी आता तुमचं दार ठोठावतीये। या संधीचा फायदा घ्या। आज कर्ज स्वस्तात मिळतंय, पगार चांगला आहे, वय कमी असल्यामुळे कर्ज परतफेडीची मुदत जास्त मिळेल, त्यामुळे कर्ज जास्त मंजूर होईल। भविष्यात घरांच्या किमती किती वाढतील माहीत नाही, कोणत्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील सांगता येत नाही। वय वाढेल तेव्हा कर्ज परतफेडीची तुम्हाला मुदत जास्त मिळणार नाही, त्यामुळे कर्ज रक्कम देखील कमी मंजूर होईल आणि घराचं आपलं स्वप्न पुन्हा अधुरं राहील। आज गृहकर्जाचे व्याजदर कमी झालेत तेव्हा आपलं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे असं समजा। ज्या ग्राहकांनी अगोदर गृहकर्ज घेतलंय त्यांनी आपलं कर्ज खातं तपासा, बँकेत चौकशी करा, व्याजदर कमी करण्यासाठी आवश्यक ती प्रोसेस करून घ्या, म्हणजे नंतर पश्चाताप नको। सर्व प्रकारच्या कर्जाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या, आमच्यासोबत चर्चा करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचे चॅनल सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।